कुस्ती सम्राट महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज पाटील ज्या वादळानं साता समुद्रापलीकडे आपल्या कोल्हापूरचं नाव केलेलं आहे, महाबली सतपाल यांच्यावर 3 वेळेस विजय मिळाल्यानंतर विजयानंतर खऱ्या अर्थाने पैलवान युवराज पाटील यांचं अख्ख्या देशभरात नाव झालेलं आहे। या ठिकाणी कात्रनं बघितलेले, आज त्यांच्या परिवारांची भेट झालेली। आज पैलवान युवराज पाटील यांच्या नावाने एक भव्य तालीम आहे कोपारडे या गावामध्ये। त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या परिवारांची भेट घेतलेली आहे। परिवारातील 3ही मुले वेल एज्युकेटेड आहेत, तर त्यांच्या काय भावना आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल। कुस्ती सम्राट महाराष्ट्र केसरी यांच्या कन्येशी संवाद साधताना त्यांना डोळ्यामध्ये अश्रू आले, वडिलांच्या आठवणी आल्यात। एक मुलगी PSI, एक प्रोफेसर, तर तिसरी वकील, असे सगळे एज्युकेटेड आहेत। माझं नाव सिद्धी आहे, मी लॉच्या लास्ट इयरला आहे। माझी मोठी बहीण PSI आहे, मधली बहीण प्रोफेसर आहे। आमच्या बाबांची एक इच्छा होती की मुली जेव्हा होतील, जर मुलीच आहेत तर त्या मुलांच्या पेक्षा कमी नाही आहेत, त्या इंडिपेंडेंट असल्या पाहिजेत, त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट असल्या पाहिजेत। महाराष्ट्राचं वादळ, कोल्हापूरचं वादळ, जे की कमी वयातील महाराष्ट्र केसरी आणि साता समुद्रापलीकडं कोपारडे परिणामी कोल्हापूरचं नाव करणारे कुस्ती सम्राट महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज पाटील यांच्या घरी आलो। ज्यावेळेस आपण दिल्लीला गेलो, उत्तरेकडील बरेचसे जुने पैलवान जे की पैलवान युवराज पाटील यांचं नाव काढत होते, गौरव उद्गार, कौतुक करत होते। दिल्लीला महाबली सतपालवर विजय मिळवणारे आणि पैलवान स्वतः सतपाल, महाबली सतपाल यांनी कौतुक केलेलं आहे पैलवानांचं, आणि ते कोल्हापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे। अशा महान पैलवानांच्या इथं आलो आपण त्यांच्या परिवाराची मुलाखत घेण्यासाठी, जे की जुने जाणकार लोक सगळ्यांना माहीत आहेत, परिचित आहेत, परंतु त्यांची घरी काय बक्षीस असणार आहेत, जुने फोटो काय असणार आहेत, त्यांचा परिवार, एकंदरीत मुलाखतीच्या माध्यमातून बरीचशा गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर या चालू असू द्या, ते दाखवा थोडे। जुने फोटो बघू शकता या ठिकाणी, 1970चा फोटो आहे आणि मोतीबाग तालमीतील सराव करताना हे फोटो आहे वर। आणि 1974ला वयाच्या 18व्या वर्षी महाराष्ट्र केसरी झाल्यात पैलवान। म्हणजे विचार करा, कमी वयातील, मला वाटते सर्वात कमी वयाचे त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरला ददा मिळाली महाराष्ट्र केसरीची। आणि इथं मान्यवरासोबत फोटो आहेत, पैलवानांचे प्रॅक्टिसचे फोटो या ठिकाणी आहेत। तब्येत बघू शकता कशी आहे त्यावेळी। आणि हे जे फोटो आहेत बऱ्याच तालमीमध्ये तुम्हाला बघायला मिळतात। युवराज पाटील व सतपाल पैलवानांची खासबागला कुस्ती होती आणि उदयसिंग गायकवाड व कल्ला पावड या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि तिसऱ्यांदा महाबली सतपालवर विजय मिळवलेला आहे ना। तर उत्तरेतील पैलवानाविषयी आहे ना, खरं सांगायचं झालं तर महाबली सतपालची खूप हवा होती आणि त्यांच्यावर विजय मिळवणं खूप मोठी गोष्ट होती। आणि बिराददार मामा असो किंवा महाबली सतपालवर विजय मिळवणारे म्हणजे पैलवान युवराज पाटील, नक्कीच त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरचं नाव साता समुद्रापलीकडे झालंय। आणि असे जुने बरेचसे फोटो या ठिकाणी आहेत। या ठिकाणी कुस्ती होती आणि वर पण फोटो आहेत जुन्या मंडळींचे, तुम्ही बघू शकता प्रेक्षक किती आहे। आणि ही जाहिरात महाराष्ट्र केसरी पैलवान युवराज पाटील यांचे मोठे बंधू सरदार पाटील आहेत। काका तुम्ही पण पैलवान होताय काय? बर, तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आपण या फोटो विषयी कधी काय। काका मला सांगा, आता फोटो कधी आणि म्हणजे याच्याबद्दल थोडं मला माहिती सांगा। हा ज्याला तालमीत घातले 1 वर्षानंतर 1970चा हा युवराज। म्हणजे कितव्या वर्षी तालमीत गेल्यात पैलवान? 10व्या वर्षी गेले। 10व्या वर्षी, बर। आणि बाकीचे ह्या फोटो कधीची प्रॅक्टिस? हा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर जो ठाण्याला महाराष्ट्र केसरी बाळासाहेब देसाई, मामासाहेब मोहोळ आणि मोहन धारिया यांच्या हस्ते त्यांना ती गदा देण्यात आली। त्यावेळेस तुम्ही स्पर्धेला गेला होता का अधिवेशनला? तुम्ही स्वतः? मी इथं गावी येतो, पण स्पर्धेला मी गेलो, वडील गेलते आमचे। पण त्यावेळेस असं काय बघायला मिळत होतं का युट्यूब वर किंवा टीव्हीवर असं काय स्पर्धा बघायला मिळत होती काय? मिळत होते। बर बर।
मग तुम्ही घरी बसून बघत होता ते? हा बघितली. बर. आता दुसऱ्या माहिती सांगा आणि काय? हा व्यायाम करत्याला हा. दादू चौगुले बरोबर व्यायाम करतोय. नंतर आखाड्यातनं फिरतोय. नंतर ओझं घेऊन हा कोण तो बसलेला गुलाब बर्डे पैलवान महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी. केसरी तो वजन पीजी पाटील ही सगळी 9 ते 10 हे घेऊन असं हे करायचे. हे दादू चौगुले बरोबर कुस्ती आहे. दादू बरोबर सराव केलेला आहे. गणपत आंदळकर वस्ताद आहे त्यावेळेचे. काय त्याने मी काय म्हणतो त्यावेळेस मोतीबाग आणि न्यू मोतीबाग एकच होती ना? होय पूर्वी एकच होती, नंतर न्यू मोतीबाग झाली. शाहू महाराजांची तालीम ती. बरं मला सांगा आता वस्तादांचं वजन किती होतं त्यावेळेस? वजन आधी बाळ गायकवाड हे त्यांचे वस्ताद. तालीम संघातच युवराज असायचा. मोतीबागला सराव करायचा होता. नाही वस्तादांचं पलवानांचं युवराज पलवानांचं पाटलांचं वजन किती होतं? वजन काय हे 1970चं वजन आहे. म्हणजे त्यावेळेला अगदी लहान म्हणजे 76 किलोचं हे होता. आणि ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळेला तो 90 किलोचा वजनाचा होता. आणि ह्यो कधीचा आहे फोटो? म्हणजे हे जे फोटो हे तालमीत व्यायाम करताना कधीच मोतीबागला त्यावेळी ज्यावेळा तालमीत युवराज सतपाल कुस्ती झाली त्यावेळा 9 जणांच्या बरोबर तो खेळायचा. तरी भेंडाळा तरी खेळायचा. त्याच्यानंतर कुस्ती झाली या सरावानंतर? हे सराव चालूच असायचा ना तालमीत. या आता ह्या जुन्या फोटो विषयी मला माहिती सांगा. हे डी.वाय. पाटील, पद्मश्री डी.वाय. पाटील त्यांच्या फोटोचं अनावरण त्यावेळेला केलेलं आहे. हे फोटो हे 98 किलो वजनाचं चक्र आहे. बरं 98 किलो वजन आहे. ते गळ्यात घालून बैठक मारायची शीत आहे बघा. हो ते आहे की ते बऱ्याचशा तालमीमध्ये दिसतंय. नाही हा शाहू महाराजांच्या तालमीत होतं लाल आखाड्यात. तिथनं ते व्यायामासाठी आणले. कराडच्या कुस्ती मैदानात पळत जाताना कपडे काढून मैदानात पळत जाताना तेव्हाचा फोटो आहे. हा तेव्हाचा फोटो. हा महाराष्ट्र केसरी झाला त्यावेळा फोटो आहे. बर हा 84चा फोटो आहे. बर 1984. त्यावेळा वजन 139 किलो होतं. बर त्यावेळा 139 किलो होतं. त्यानंतर शाहू सेनेनं सोन्याचं कडं घालून हा त्याचा सन्मान केला. शेर हिंद किताब दिला. हा कल्लापण्णा आवाडे उदयशिवाय गायकवाड सतपालची कुस्ती लावताना त्यावेळी ही कुस्तीची जाहिरात आहे. त्यावेळा तिकीट दर 100 असेल की त्याच्यावर. खुर्चीसाठी 125 आहे आणि जमिनीवर खाली 35 रुपये. आणि हाऊस एवढं तिकिटानं असून लोकांना बाहेर थांबायची पाळी आली. पब्लिक आलेली त्याला खासबाग मैदानच्या बाहेर थांबायची. 1.5-2 लाख आलती का पब्लिक? ह्याला कराडच्या मैदानाला जवळजवळ 1.5 लाख माणसं होती. मला काय वाटते आता ही जी कुस्ती झाली किती वेळ चाललेली कुस्ती? ही पहिली कुस्ती 10 ते 12 मिनिटात झाली. नंतर 9 मिनिटात मारली त्यावेळा. 9 मिनिटात. नंतर एक 10-15 मिनिटातच कुस्ती झालेली आहे तिन्ही पण. कराडला झाली त्यावेळा जरा हे झालं वादग्रस्त झाली. सतपाल पळून गेला त्यातनं मला खेळायचं नाही म्हणून. जो युवराज वडून आणायचा आणि तो मी नाही म्हणणार मी असं झालं. नंतर ह्याला खासबागला झाली 84ला. त्यावेळेला चितपट छाती बसून मला सांगा पैलवान युवराज पाटील आणि महापली सतपाल तर ह्या कुस्त्या एकूण किती वेळेस झाल्या? 3 वेळा. 3 वेळ झाले. तिन्ही वेळेस पैलवानांनी विजय मिळवला. पहिल्यांदा 78ला कोल्हापूरला झाली. 80-82ला ह्याला कराडला झाली. 84ला निकालच छातीवर बसला कोल्हापूरच्या खासबाग बघा. हत्तीवरून मिरवणूक काढली ती कधी काढली? हत्तीवरून मिरवणूक तो गणेश भक्त आहे. हत्ती पुढे ठेवला मिरवणुकीत ठेवला. मी हत्तीवर बसणार नाही म्हणला. मी गणेश भक्त आहे आणि मी हत्ती पुढे मिरवणुकीत होता फक्त. आता हे सांगा आणि फोटो जुने मला आठवणी. हे दिल्लीचा विजय कुमार. कोणता? अलीगडला. ही कुस्ती झाली 76ला झाली. त्यावेळेला विजय कुमारला मारलं
म्हणजे त्याची विजयकुमारची आणि सतपालची 1 तास कुस्ती झाली ती तरी पण पडला नाही तो. विजयकुमारला मी मारला आणि नंतर मग कुस्ती झाली 78ला सतपालची आणि युवराजची. आणि ह्या ज्या फोटो आहेत ते कोणाकोणाचे आहेत का? हे माझे वडील झाल्यानंतर मिरवणुकीत. हे शरद पवार साहेब, हे यशवंतराव चव्हाण साहेब. हे सांगा इकडल्या कुस्तीविषयी दाव वगैरे चालू कोण? ही 78ला ज्यावेळेला कुस्ती लावली त्यावेळेला ही कोल्हापुरात सर म्हणून एक होते, ते ऑलिम्पिकला गेलते, ते त्यांची असती ती कुस्ती लावली. मला आठवण नाव. बरोबर. मानगावे सरांची असती ती कुस्ती लावली 78ला. पंच होते हिंदकेसरी भारती माने होती. आणि तेव्हा हा एक कुस्ती चितपट बांधली, पण त्यांना मान्य केली नाही. त्यावेळेला मान्य केली नाही म्हणून शेवटी 84ला कुस्ती लावली. आता ही जी जाहिरात आहे ती ओरिजिनल जाहिरात आहे काय? ओरिजिनल माझ्याकडे मी काढून घेतली त्यानं. बरं. हे केलं, काढून घेतली मी ती जाहिरात. मला असंही ऐकण्यात आले की स्वतः महाबली, सतपाल आणि पहलवानांची जी वेळेस कुस्ती होती त्यावेळेस पहलवान स्वतः त्या जाहिरात करत होते, म्हणजे ती कुस्ती होणार आहे अशी गाडी जात होती. असे 2 फोटो सतपाल पण यांचा एक फोटो, एक गाडी अँबेसिडर गाडी होती आणि त्यावर लावून कुस्ती होती. हे सुप्रीम कोर्टाचे वकील ऍडव्होकेट राजवीर बन्सल सर यांनी आल्यात आणि मागच्या वेळेस पण आलेले आपल्या इथं, पण आम्हाला इकडे येणं झालं नाही. पण आज त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही कुस्ती सम्राट महाराष्ट्र केसरी पहलवान युवराज पाटील वस्ताद यांच्या इथं आलो, कारण की त्यांच्याकडनं मी कौतुक ऐकून घेतलेलं. कारण 7 समुद्रा पलीकडं जसं आपण म्हणतोय कोल्हापूरला कुस्ती पंढरी म्हणलं जातंय, परंतु वस्तादांचं नाव दिल्लीपर्यंत गेलेलं, कारण की महाबली सतपालवर 3 वेळेस विजय मिळवलेला. तर वकील साहेब आहेत तेच सांगतील त्यांच्या आठवणी, कारण की त्यांनी बऱ्याचदा बोलण्यावरून कौतुक केलेलं आहे. वकील साहब जी आप क्या बताइए कि बहुत बार तो आपने पहलवान जी के बारे में बताया जी, लेकिन मुझे जितना जानकारी नहीं, इससे कई जो गुना ज्यादा आपको उनके पहलवान के बारे में जानकारी है, उनके बारे में कुछ शब्द बोलिए। जी, मैं बचपन में मेरे गांव में भी अखाड़ा था, हम भी थोड़ी बहुत रेसलिंग, हम ऐसे प्रोफेशनल नहीं थे लेकिन एजुकेशन लेते थे, अच्छी एजुकेशन थी। लेकिन हमारे गांव में जो अखाड़े में उस्ताद थे वो युवराज पाटिल सर की बहुत बहुत तारीफ करते थे कि इतना बड़ा पहलवान, हैवी वेट का सुपर नंबर 1 सुपर डुपर पहलवान, और बहुत बड़ी फाइट, मतलब इतने, ये तो ओलंपिक के लिए पहलवान थे ये, तो इनकी बहुत तारीफ सुनते थे। तो मेरे को बड़ी प्रेरणा होती थी, कभी ऐसा टाइम आएगा कि कभी मैं कोल्हापुर जाऊंगा तो मैं युवराज पाटिल साहब से मिलूंगा। फिर मुझे एक बार मैंने कभी पढ़ा था कि युवराज पाटिल सर की दुर्घटना में ऐसे मृत्यु हो गई, मुझे भी बड़ा दुख हुआ था, वहां रह के भी मुझे दुख हुआ था दिल्ली में, कि हमारे भारत का इतना बड़ा पहलवान, उत्तर भारत में इनका बहुत नाम था और बहुत कम उम्र में महाराष्ट्र केसरी बन गए थे। 18 साल है ना। तो ये युगों युगों में बहुत सारे युग बीतते, तब ऐसी कोई महान आत्मा पैदा होती है जो महाराष्ट्र, युवराज पाटिल सर जैसे पहलवान बहुत युगों में पैदा होते हैं। मैं इसकी बड़ी प्रशंसा करता हूँ। मैं बहुत इनका फैन था, दूर से ही फैन था मैं सुन के इनका फैन हो जाता था, मुझे बड़ा अच्छा लगता था इनके बारे में सुन के। तो मेरे को आज बड़ी खुशी है कि मैं आज, उनकी दोनों बेटी साथ हैं, उनके बड़े भाई साथ हैं, भाभी जी साथ हैं, तो मुझे बड़ा अच्छा लग रहा है, पूरी फैमिली साथ है। और बस मेरे पास और इससे ज़्यादा शब्द नहीं है बोलने के लिए। मंडळी, पहलवानांच्या या 2 कन्या आहेत, दुसऱ्या कन्या आहेत ते PSI आहेत आणि एक कन्या प्रोफेसर आहेत, ह्या वकील आहेत, शिक्षण चालू आहे ना। आणि सौ आहेत, त्यांच्या पत्नी आहेत। त्यावेळेस पहलवान एखादे, म्हणजे आपण घरात गप्पा वगैरे मारतो त्यावेळेस कुस्तीविषयी असे काय चर्चा करायचे का, काय बोलायचे का, म्हणजे त्यांच्या कुस्तीबद्दल काय सांगायचे काय? नाही, खूप लहान वयात महाराष्ट्र केसरी झाले। बाकी खूप कष्ट केले त्यांनी, कुस्तीसाठी मेहनत घेतली। ज्यावेळेस तुम्ही बाहेर जाता किंवा प्रमुख पाहुणे येतात, आता हे दिल्लीवरनं पाहुणे आल्यात, त्यावेळेस म्हटलं जातं की पहलवान युवराज पाटील यांचं पाक दिल्लीपर्यंत नाव होतं, महाबली सतपालवर 3 वेळेस विजय मिळवला। त्यावेळेस तुम्हाला असं बाहेरनं कधी प्रतिक्रिया ऐकायला मिळते का? लोक सांगतात काय? लोक असे कधी बाहेर बोलतात काय पहलवानाबद्दल?
हा, खूप बोलतात ना. म्हणजे काय वाटते तुम्हाला, भावना काय वाटते त्यावेळेस, एवढं नाही, कौतुक आहे कोण? कौतुकच वाटतं ना. हा, एवढ्या मोठ्या म्हणजे माणसाची आपण पत्नी आहे, त्याचं हा. कौतुकच वाटतं मला. नक्कीच. ताई, वडिलांचं खूप मोठं नाव आहे. मला वाटते कुस्ती क्षेत्रामध्ये अख्ख्या भारतानं पैलवानांना ओळखतात हम्म. आणि कौतुकानं त्यांचं आजही नाव घेतलं जातंय. आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की आज तुमच्याशी ओळख झाली, त्यांच्या परिवाराशी भेटलो. परंतु पप्पांचं सहवास तुम्हाला लाभलंय आणि तुम्हाला कुस्ती क्षेत्राकडं बाबा आज मुली सुद्धा कुस्ती क्षेत्रात आहेत. असं पैलवानांनी कधी तुम्हाला असं प्रयत्न केले की तिन्ही कन्या त्यातली एखादी पैलवान व्हावी म्हणून? नाही, वडिलांच्या आमच्या शिक्षणावरती जास्त जोर होता बर. की आपल्या मुली स्वतःच्या पायावरती उभ्या राहाव्यात, हम्म. शिक्षणाच्या माध्यमातून अधिकारी वगैरे बनाव्यात, हम्म. असं त्यांचं स्वप्न होतं. हम्म. तर ते नुसती कुस्ती क्षेत्राशीच नाही, हम्म. तर गोरगरिबांना मदत करणं, हम्म. म्हणजे सामाजिक क्षेत्रात सुद्धा त्यांचा दबदबा तेवढाच होता, हम्म. जेणेकरून गरिबांच्यासाठी दवाखान्यात वगैरे स्वतः जायची त्यांना बर, घेऊन. बर. हा, म्हणजे सामाजिक बांधिलकी जपणारे, फक्त कुस्ती क्षेत्राशी नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारे एक मोठे पैलवान. जसं की काही काही पैलवान आता आपल्या ताकदीचा वापर करून कुळे उठवणे किंवा काहीतरी असे दादागिरी वगैरे करणे, असला प्रकार कधीही माझ्या वडिलांनी केला नाही. त्यांना गरिबांच्या बद्दल आस्था होती आणि गरिबांना सुद्धा त्यांच्याबद्दल खूप प्रेम होतं. गरिबांना कधीही कुठल्याही परिस्थितीची म्हणजे कुठल्याही जी मदत लागली तर ते स्वतः हजर असायचे. काही काहींना तर हॉस्पिटलमध्ये पैशाची मदत करण्यापासून त्यांना हॉस्पिटल नेल्यानंतर त्यांची पूर्ण रिकव्हरी होईपर्यंत, त्यांना घरी आणेपर्यंत ते स्वतः जबाबदार राहायचे. एवढंच की ते एक किस्सा सांगितला होता मला एकाने की महालक्ष्मीच्या मंदिराच्या इथं ज्या बायका बसलेल्या असायच्या त्या सुद्धा माझ्या वडिलांना दादा दादा म्हणून हाक मारायच्या. म्हणजे त्यांच्या सुद्धा मनात कुठेतरी आदर वाटायचा. हा, कुठेतरी एक प्रकारचा आदर होता. नक्कीच या ठिकाणी ताई भावुक झालेल्या आहेत, कारण की ह्या आठवणी आहेत. आपल्याला तर ह्या धाकट्या कन्या आहेत. ताई, तुमचं नाव सांगा, तुम्ही आता काय करताय, म्हणजे त्याच्याबद्दल पण सांगा, कारण की तिन्ही कन्या आज सुशिक्षित आहेत, वेल एज्युकेटेड आहेत. सांगा, तिघी बहिण्याबद्दल सांगा. एक मोठी ताई, सेकंड ताई, तुम्ही. माझं नाव सिद्धी आहे, मी लॉच्या लास्ट इयरला आहे. माझी मोठी बहीण PS आहे, मधली बहीण प्रोफेसर आहे. आमच्या बाबांची एक इच्छा होती की मुली जेव्हा होतील, जर मुलीच आहेत तर त्या मुलांच्या पेक्षा कमी नाही आहेत, त्या इंडिपेंडेंट असल्या पाहिजेत, त्या फायनान्शियली इंडिपेंडेंट असल्या पाहिजेत. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्हाला एज्युकेशनमध्ये पुढं आमचा जो रस बघता त्यांनी एज्युकेशनमध्ये पुढं नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आमच्याकडून. तर सांगायला गेलं तसं तर म्हणजे पहिला जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा तर आत्ता पण मुलींना खूप म्हणजे कमी शिकवलं जाते, तेव्हा त्यांचा हट्ट होता की यांना फायनान्शियली इंडिपेंडेंट करायचं. तर त्या ह्याच्यातून आम्ही आता शिक्षणात पुढे गेलोय. तर त्यांचं कष्ट बघून ते 3 वाजता उठायचे. 20 वर्ष त्यांनी 3 वाजता उठून कष्ट केलं. तर म्हणजे कधी असं गिव्हअप करायचं जर पॉइंट आला तर तेव्हा त्यांचे कष्ट आठवतात की त्यांनी इतकी मेहनत घेतली, तर आपण एवढ्या छोट्या गोष्टीसाठी गिव्हअप नाही करायला पाहिजे. आता ज्यावेळेस वडिलांची दुर्घटना झाली त्यावेळेस तुम्ही किती वर्षाचा होता? मी तेव्हा 6 वर्षाची होते. बरं, म्हणजे तुम्हाला संपूर्ण म्हणजे त्यांचा सहवास वगैरे लाभला? सहवास नाही लाभला, थोडासा सहवास लाभला. खरं त्यात पण खूप काही आठवणी निर्माण झाल्या ज्या एनर्जी बनून प्रत्येक पॉइंटवर सोबत राहतात. का की बऱ्याचशा पहलवानांचं एक असतं की आपण तर एवढा मोठा पहलवान आहे, परंतु आपल्याला एखादा मुलगा असावा आणि तो पण आपल्या घराण्याचं नाव करावा, कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठं पहलवान व्हावा,
असं. पण तिन्ही कन्या आहेत, घराचं नाव आज चांगलं केले, वेल एज्युकेटेड आहेत, पण असं कधी खंत बोलून दाखवले का कधी पहलवान किंवा नाही. आपल्याला एखादा मुलगा असायला पाहिजे होता? नाही नाही, कधी नाही. त्यांना वाटायचं माझ्या मुलीच माझं नाव करतील, मुलगा नाव करतो असं काही नाही, माझ्या तिन्ही मुली माझं नाव करतील असा त्यांना आत्मविश्वास होता. तर त्यांचा हा सगळा जो कुस्ती क्षेत्रातला पराक्रम आहे तो बघून शाहू महाराजांनी, जे आज खासदार झालेत, बरोबर. त्यांनी 2005 साली पहिला शाहू पुरस्काराची तरतूद केली. 2005 पासून पहिला शाहू पुरस्कार देण्यात आला आणि तो पहिला शाहू पुरस्कार माझ्या वडिलांना त्यांनी प्रदान केला. का तर त्यांचं कुस्ती क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रही खूप मोठं होतं. त्यांना राजकारणाची पण तेवढीच आवड होती आणि 2008च्या अपघाताच्या आधी त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेनं खासदारकीच्या तिकिटासाठी त्यांची तरतूद केली होती. पण 2008 मध्ये त्यांचा आकस्मिक निधन झालं. नाहीतर आज ते पूर्ण म्हणजे आपल्या कोल्हापूरमधलेच एक खासदार म्हणून नामांकित झाले असते. जसे ते पैलवान म्हणून होते तसे एक चांगले खासदार म्हणून सुद्धा त्यांनी समाजकार्य खूप चांगल्या रीतीनं केलं असतं. गावामध्ये राजकारणामध्ये पण सक्रिय होते म्हणा. हा, गावामध्ये राजकारणामध्ये एवढे सक्रिय नव्हते, पण राजकारणातनं समाजकारण जास्त व्हायचं त्यांचं. राजकारणातनं समाजकारण म्हणजे त्यांनी कधी असं समाजकार्य करताना कोणत्याही राजकारणात सहभागी होऊन कधीच समाजकार्य केलं नाही. त्यांनी स्वतःहून समाजकार्य केलं. की असं कोणताही निधी वगैरे सरकारकडून आणून ते स्वतः हे करायचे, म्हणजे समाजकार्य करायचे. काही वेळा स्वतः बसले पैसे सुद्धा त्यांनी समाजकार्याला घातलेले आहे. नक्कीच. तर मंडळी, संपूर्ण परिवार आहे, 2 कन्या आणि मोठे बंधू आणि त्यांच्या पत्नी आहे. त्यांच्याकडनं आपण बरीचशी गोष्टी माहिती जाणून घेतलेलं आहे. कुस्ती क्षेत्रासाठी आज खूप मोठं नाव आहे आणि कौतुकानं अभिमानानं कोपाटे गावचं हे 7 समुद्रापलीकडं नाव गेलेलं आहे. परंतु त्यांचे सहकारी आहेत जे की 20 वर्ष त्यांचा सहवास लाभले, असे त्यांचे सहकारी आहेत आपल्यासोबत. त्यांच्याकडनं जाणून घेऊया पहलवानाविषयी. साहेब, काय सांगाल तुम्ही, किती वर्ष त्यांचा सहवास तुम्हाला लाभला आणि एक मित्र म्हणून काय सांगाल? 21 वर्ष मला सहवास लाभला. बर. माझे वडील पैलवान होते. माझे वडील पैलवान होते. माझ्या वडिलांनीच युवराज पाटलांना तालमीत कोल्हापूरमध्ये नेऊन सोडलेले होते. बरं, आपल्या वडिलांचं पण परिचय द्या की, नाव काय? धोंडराम भाऊ पाटील. वडील खेडेगावात पैलवान होते त्यावेळी. त्यावेळी पैलवान चांगले खेळतात म्हणल्यावर कोल्हापूरला पैलवानचं सुद्धा सहभाग व्हावा यासाठी सुद्धा त्यांनी कोल्हापूरला गेलेले. काय सांगाल, पैलवानांचं ज्यावेळेस कुस्ती खेळत होते त्यावेळेस कधी तुम्ही प्रत्यक्ष गेला होतात का? बघा, प्रत्यक्ष आम्हाला कुस्ती बघायला मिळाली नाही. आमचं वय लहान होतं त्यावेळी. कुस्ती बघायला मिळाली नाही, कारण पैलवानच्यात 20 वर्ष सहवासात असल्यामुळं जवळून सगळ्या गोष्टी आम्हाला ऐकायला मिळायच्या. आता पैलवानांचं स्वभाव कसं होतं? स्वभाव कडक होता. पैलवांना वावगो वगैरे काय लबाड बोललेलं असलं काही खपायचं नाही. एकदा साताऱ्याला कॉलेजवर आम्हाला बोलवलं होतं गॅदरिंगला. पैलवान प्रमुख पाहुणे म्हणून होते गॅदरिंगला. कॉलेजवर पैलवान प्रमुख पाहुणे म्हणून पैलवानच्या हस्ते कार्यक्रम होता. त्या आम्ही पैलवान संघ आम्ही गेलेलो होतो. तिथं पैलवानचं भाषण होतं. पैलवान म्हणजे कधी न बोलणारा माईकवर माणूस. तर पैलवान 34 शाळा झालेल्या आहे. मुलांना म्हणायचं, तुम्हाला सर्टिफिकेट घेताना तुम्हाला अभिमान वाटत असेल की इंडियाच्या 1 नंबरच्या पैलवानकडं आपण सर्टिफिकेट स्वीकारतोय, तर मुलांना म्हणायचा तुम्ही तुमच्या पेशात PhD असेल तर मी माझ्या पैलवान पेशात मी PhD आहे. मग त्यांनी उदाहरण पण एक लग्नाचं दिलं की लग्न झाल्यानंतर माझ्या मिसेसला गावाकडं की मैत्रिणी तिच्या म्हणतात की तू चिखलात पडलीस म्हणजे पैलवान म्हणल्यावर गुडघ्यात. पण त्यावेळी पैलवाननं भाषणात सांगितलं की त्या तिच्या मैत्रिणीसनी कुठं माहित आहे चिखलात कमळला आहे. बरोबर. पैलवान युवराज पाटील यांच्या निधनानंतर एक कुस्ती क्षेत्रामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली ती की कधीही भरून येत नाही, कारण की कुस्ती क्षेत्रात दुःखाचा डोंगर कोसळलाय. परंतु 20 वर्षे ज्या मित्रासोबत असायचे, सहवास असायचा, आणि अशा मित्रावर काय परिस्थिती उद्भवली हे तुम्हीच सांगू शकता, कारण की एक जवळचा सहकारी आपला
आपल्यातनं निघून गेल्यानंतर काय भावना असतात ते तुमच्यापेक्षा दुसरं कोण जाणू शकत नाही. तुम्हाला पहिला कसं फोन दिवस? जे ज्यावेळी घडलं त्यावेळी पहिला फोन मलाच आला. असं मित्र गाडीत आणि एक होता. मला आमंत्रण होतं, तर माझं काही घरगुती काम असल्यामुळे मी जाऊ शकलो नाही त्या कार्यक्रमाला. दुसरा एक मित्र होता, त्यानं पहिल्यांदा मलाच फोन असं असं झालं, घडलं, ऍक्सिडेंट झाल्यानंतर सांगितलं. ते मी नंतर झोपेतनं उठून बाहेर येऊन चेहरा वगैरे साफ करून नवीन त्या मित्राला फोन लावला की काय खरं का कुठं, काय भानगड, काय सांगतोय. मला यांच्या घरी यायला धाडस झालं नाही. माझं घर या घरापासून थोड्या अंतरावर आहे. मी रात्रभर आम्ही रोडला फिरवतो, माझा भाऊ आणि मी रात्रभर आम्ही रोडला फिरतो, कारण यांच्या घरी जाऊन सांगायला यांच्या फॅमिलीला आमची धाडस सुद्धा होत नव्हती त्या माणसाचं असं असं झालंय. कुठे झालेली घटना ती अशी म्हणजे? तांदळवाडी या कोल्हापूर पासून एक 10-12-13-15 किलोमीटर कशात झालं ते ऍक्सिडेंट? केदारवाडी म्हणून गाव आहे. ऍक्सिडेंट झालं म्हणजे त्यांच्या गाडीला म्हणजे झोपेच्या नादातच ड्रायव्हरच्या, तो पण पहिलवानच होता, लक्ष्मण वडार म्हणून. लक्ष्मण वडार होते? हा, लक्ष्मण वडार. अरे बापरे. त्यांना पण जरा ते पुण्यात जेवल्यामुळं वेळाने म्हणजे रात्र दिवसभर प्रवास, मैदान, नवीन रात्री पुण्यात जेवलेत आणि तिथून पण रात्रभर प्रवास, त्यामुळे त्यांना ते साधारण डुलकी लागल्याचा प्रकार झाला. ते काय कोशाला वगैरे धडकले वगैरे काय नाही त्यांचे. आणि बऱ्याचदा मैदानामध्ये आपण जात असतोय आणि स्वतः आम्ही अनुभव घेतलेला आहे, कारण की मैदान आपल्याकडं 10-11-12ला सपत्यात. पुणे सोलापूरला असलं तर 7-7 तास लागतात कोल्हापुरात यायला. सकाळचे 4-5 वाजतात. आम्हालाही तीच परिस्थिती बऱ्याचदा आम्ही अनुभवतो की ड्रायव्हरला झोप लागणं ह्या प्रकार. मैदानाची सुरुवातच या माणसाच्या नावानं होती. आजही खेडेगावात असू दे, कुठेही असू द्या, ह्या माणसाचा विसरच कधी पडणार नाही. या माणसाचा कधी कुस्ती पेशाला विसर पडणार नाही. लहान वयात या माणसाचं मोठं कार्य आहे, न कोणी केलेलं नाही. इथून पुढं कोण करणार नाही, मागं कोण करणार नाही. एवढं यांच्यासाठी जो यांचा गुरु जो होता, गुरुनी यांच्यासाठी जे आयुष्य घालवले ते फक्त यांच्यासाठीच घालवलं. कधी तुम्हाला इथं आल्यानंतर घरी असं वाटतंय का बाबा प्रत्येक ठिकाण तुम्हाला अविस्मरणीयच असणार, कारण की इथं बसलेले उठलेले सोबत आहे ते सगळे 20 वर्षाचा सहवास म्हणजे प्रवासाला आम्ही कायम सोबतच. आता हे कुस्त्यांचे कात्रण आहेत, हे जपून ठेवलेले आहेत. काकांनी सांगतील बरेचशी माहिती आपल्याला, काय बरेचसे पेपरला आल्यात बातम्या आहेत. 76ला पहिल्यांदा विजय कुमार हे महान भारत केसरी आणि कुमार केसरी एकाच मैदानात झालते. त्याच्याबरोबर पहिल्यांदा कुस्ती लावली 76ला विजय कुमार बरोबर. त्यावेळेला विजय कुमारला मारलं, पण ह्याच विजय कुमारची 1 तास कुस्ती दिल्लीत, पण तरी पण त्याला सतपाल पडलेला नव्हता, पराभूत झाला नाही सतपाल त्याला. मग नंतर मग 74ला 80ला 78ला मग ते विजय कुमारच्या कुस्तीनंतर सतपाल बरोबर युवराज खेळायला आहे काय म्हणल्यानंतर असं त्यांनी कुस्ती त्यावेळेला लावली 100 नंबरी झाल्यानंतर. आता पहलवानाच्या आयुष्यातली सगळ्यात उत्तम जे प्रेक्षणीय कुस्ती अशी कोणती झालेली उत्तरेकडील पहलवानाबद्दल? सतपाल आणि युवराज ही तीनच कुस्त्या, जास्त कुस्त्या झाल्याच नाही. आणि महाराष्ट्र केसरी 16व्या वर्षी झाला, सर्वात तरुण महाराष्ट्र केसरी. पूर्वी झाला नाही आणि आता पण इथं पुढे होणार नाही. बरं, मी काय म्हणतोय त्यावेळेस असं महाराष्ट्र केसरीला निवड चाचणी असो किंवा त्यावेळेस कमी वयात चालत होतं का? म्हणजे आता कसं 18 वर्ष चालत वजन होतं ना, त्याचं वजन तेव्हा 90 किलोच्या वरती युवराजचं होतं वजन. 90 किलोच्या वर त्यावेळा 100 किलोच्या दरम्यान 90 ते 100चा एक गट होता ती पाय. आता हे जो गळ्यात घातलेला आहे ते किती किलोचा आहे? हे जो गळ्यात हे 98 किलोचं चक्र दगडी आहे, ते ह्याच्यात घालून बैठक मारत होती. मोतीबाग मधलंच आहे काही? मोतीबाग तालीम संघात. हा, मोतीबाग मध्ये एकच तालीम हे केली का तालीम बदललेली वगैरे काय? तालीम मोतीबाग तालीम संघात ह्याच्यात असतो होती, बाळ गायकवाडच्या ह्याच्यात वस्तात. ते तालीम संघाचे सचिव होते. त्याने आपल्या देखरेखीखाली दररोज सकाळी संध्याकाळी व्यायाम बैठक मारून घ्यायची. यात बरेचसे जुने फोटो आणि कात्रण आहेत काय, आणि या ठिकाणी बघू शकता पहलवान तब्येत त्यावेळेस खूप चांगली होती आणि कमी वयातील महाराष्ट्र केसरी. मंडळी बरेचसे कात्रण आहेत या ठिकाणी आपण बघणार आहोत. हे बातमी आहे 17व्या मिनिटामध्ये युवराज पाटलांनी चारी मुंड्यात चित केलेलं आहे महाबली सतपालवर. त्यावेळेस ही बातमी आहे.
तरुण भारत आणि 1984 ही बातमी आहे पहिल्या पानावर आलेली. दिल्लीत कुस्ती करेन पहलवानाने एक चॅलेंज दिलेलं की दिल्लीतही कुस्ती करेन. खासबाग मैदान मराठी मल्लांनी काल दणाणून सोडले ही बातमी आलेली आहे. नवसंदेश कधीची आहे ती तारीख 10 एप्रिल 1975. बरंच जपून ठेवला पेपर त्यावेळेस. सतपाल सोबत दिल्ली तर काय कुठेही लढत देण्यास तयार. तर अशा पद्धतीनं पहलवानामध्ये आत्मविश्वास आणि ईर्ष्या पाहिजे आणि म्हणूनच पहलवान युवराज पाटील यांचा साता समुद्राकडे पलीकडे नाव आहे. करतारचे आव्हान युवराज पाटील यांनी स्वीकारले. करतार सिंह हे नामांकित पहलवान आहे उत्तरेतील म्हणजे पंजाब मधील. त्यांचं आव्हान पहलवानांनी स्वीकारले त्याची बातमी आलेली आहे. 1990च पेपर आहे. ज्यावेळेस आमचा जन्म पण झाला नव्हता त्यावेळेस म्हणजे ही बातमी आहे. महाराष्ट्र केसरी युवराजचे कोल्हापुरात भव्य स्वागत अशी बातमी आहे. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर 1974च ही बातमी आहे ना. तर अशा पद्धतीनं ही बातमी आहे. इनका शरीर बिल्कुल युवराज पटेल जी की तरह ही है. इनका बॉडी एकदम. तर हे सगळे कात्रण आहेत, फोटो आहेत. महाबली सतपाल आणि पहलवान युवराज पाटील यांच्या कुस्तीचे हे फोटो आलेले आहेत पेपरमध्ये. असल कुस्ती करून दाखविण्याची युवराज पाटील यांची जिद्द अशी पेपरला खूप मोठा लेख आलेला आहे. राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेसाठी पहलवान युवराज पाटील यांची निवड झालेली आणि ही बातमी आहे कधीची आहे तारीख 9 ऑगस्ट 1982 ची आहे. राष्ट्रकुलसाठी निवड झालेली. तर ही स्पर्धा होती ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन या ठिकाणी होती ही स्पर्धा. नीट बातमी आलेली आहे. सतपालवर विजय केल्यानंतर हा चितपट केल्याचा हे फोटो आहे. हिंदी केसरी मारुती माने बसतात ही पंचायत काय कुस्तीला. तर ही पण 11 जानेवारी 1982 चा पेपर आहे म्हणजे 10 जानेवारीला ही कुस्ती झाली असणार. बरोबर ना. या ठिकाणी मोठी फ्रंट पेजला बातमी आलेली आहे. 1984 चे 12 फेब्रुवारी रविवार सकाळ असे पेपरचं नाव आहे. कोल्हापूरच्या युवराज कडून सतपाल खास बागेत चित अशी बातमी आली आहे. सगळ्या पेपरमध्ये या बातम्या होत्या. 3 वेळेस विजय मिळवलेला आहे ही बातमी आहे. युवराजने कुस्ती जिंकल्याच्या निर्णयानंतर दगडफेक दंगल कुठं होती, कुठं घडली? कराडमध्ये. त्यावेळेस कोण होतं पहलवान, कोणासोबत? महाबली सतपाल सोबत. दगडफेक का केली अशी काय? विजय कुमार. तर मंडळी, कुस्ती सम्राट महाराष्ट्र केसरी पहलवान युवराज पाटील यांच्या इथं आलो आहोत पण आणि स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढ्या महान पहलवानांच्या इथं आलो, त्यांच्या परिवारांची ओळख झालेली आहे. आज आपण त्यांच्या कुस्तीचे जरी साक्षीदार नसलो तरी आज फोटोच्या माध्यमातून पेपरला जे बातम्या आल्या, परत आपल्यासोबत वकील साहेबांनी पण त्यांचं कौतुक केलेलं, त्यांच्या जुन्या आठवणीबद्दल सांगितलेलं आहे. एकंदरीत त्यांच्या घरी आल्यानंतर हे खरी संपत्ती बघू शकतो फोटोच्या माध्यमातून. आणि आज जरी आपल्यात नसले ते तरी त्यांच्या पूर्ण आठवणी या व्हिडिओच्या माध्यमातून कुस्ती क्षेत्रामध्ये कायमस्वरूपी आठवणीत राहतील. कारण आज कोल्हापूरसाठी, महाराष्ट्रासाठी खूप मोठी गौरवाची गोष्ट आहे की ज्या महाबली सतपाल, दिल्लीचं वादळ पूर्ण भारतावर आलं होतं, महाराष्ट्रावर आलं होतं, एकही पहलवान नव्हतं की त्यांनी सोडलं नव्हतं, सगळ्यांना धरल त्यांना चितपट करत होता असा महाबली सतपाल यांच्यावर 3 वेळेस विजय मिळवून पहलवान युवराज पाटील यांचं आज कोल्हापूरचं नाव हे 7 समुद्रा पलीकडे केलेलं आहे. आणि हे कुस्ती क्षेत्रासाठी खूप मोठं कौतुकाची गोष्ट आहे. आज त्यांच्या माध्यमातून आपण व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टीला परत जुन्या गोष्टींना उजाळा देण्यात आलेला आहे. तर हे व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. आणि स्वतःला मी भाग्यशाली समजतो की आज
त्यांच्या संपूर्ण परिवारांशी ओळख झालेली आहे, एकंदरीत त्यांची मुलाखत घेतलेली आहे. तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. भेटूया पुढील एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.